तिसरं महायुद्ध होईल का, सगळ्यांना एक उत्सुकता लागलेली आहे. कारण असं नाही व्हायला पाहिजे. इराण आणि इस्रायलबद्दल बोलतोय आपण. या देशामध्ये एक 7 ते 8 दिवस झालं युद्ध चालू आहे. हवाई हल्ले चालू आहेत. अगोदर इस्रायलने हल्ला केला इराणवरती. हल्ला का केला? कारण अणुबॉम्ब जो आहे त्याची प्रक्रिया चालू आहे इराणच्या देशामध्ये आणि ती भीती आहे सगळ्या देशांना. त्याच्यामुळे आणि इराण हा छोटासा देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि त्या देशाला एक चांगला देश आहे इस्रायल. त्या देशाला एक भीती होती की कारण बाकीच्या लोकांना की त्या अणुबॉम्बने एक भीती दाखवते इराण हा देश. नक्कीच त्या ठिकाणी जिथं अणुबॉम्बची प्रक्रिया चालू आहे त्या ठिकाणी इस्रायलने हल्ला केले. परंतु त्या हल्ल्याला तोड देण्यासाठी इराणने सुद्धा हल्ले केले. यामध्ये कम से कम 1001 लोक मृत्युमुखी पडली आणि सगळ्यांनाच खूप वाईट वाटते. कारण सगळ्यांना माहीत आहे की युद्ध नको आहे, की माणसांची जीवितहानी होते. नक्कीच हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अमेरिकेनं इस्रायलला सांगितलेलं आहे की तुम्ही युद्ध थांबवा, कारण युद्ध थांबलं पाहिजे. परंतु इराण मागे हटतच नाही. नक्की इराणने कुठेतरी पाऊल मागे घेतलं पाहिजे आणि हे युद्ध थांबवलं पाहिजे. कारण सगळ्यांची जीवितहानी होते. जो प्रकल्प चालू आहे इराण या देशाचा अणुबॉम्बच्या प्रक्रियेचा तो थांबला पाहिजे. नक्कीच अमेरिकेने सांगितले त्यांना की ही प्रक्रिया थांबवा, नाहीतर वेगळे परिणाम भोगावे लागतील. नक्की वेगळे परिणाम भोगावे लागतील म्हणजे नक्की काय? इस्रायलला मदत करणारा अमेरिका आणि इराण हा एकटा पडलेला देश आहे. त्या देशाला आता कोण मदत करते? तिथलेच जवळचे तुर्की वगैरे हे देश मदत करत आहेत. परंतु तिसरं महायुद्ध जर थांबवायचं असेल तर इराण या देशाला अणुबॉम्बची प्रक्रिया ही थांबवावी लागेल. धन्यवाद.